ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। हे साप्ताहिक राशी भविष्य 20 ते 26 नोव्हेंबर 2023 आहे। मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपले चॅनल आपण हे सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येऊन हे आलेले अपलोड झालेले साप्ताहिक राशी भविष्य पाहता येईल। कारण काय मित्रांनो, बरेच लोक सबस्क्राइब करत आहात पण बघण्याचे व्ह्यूअर्स कमी आहेत। त्याचे कारण असे आहे की आपल्याला नोटिफिकेशन येत नाही। त्याचे कारण असे की आपण ते बेल आयकॉन दाबले नाहीये, त्यामुळे ते तुम्हाला दिसत नाहीये। मग खूप कालांतराने दिसताना नंतर बघता दैनिक राशी भविष्याचंही तसंच होत आहे। तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी, या महिन्यामध्ये जे राशी परिवर्तन झालेले आहे त्या राशी परिवर्तनाचा जास्त प्रभाव आपल्याला या सप्ताहामध्ये दिसून येईल। म्हणजे काय होणार आहे, ज्या आपल्या समस्या होत्या, बऱ्याच समस्या जास्त दिवसापासून आपल्याला ज्या त्रास देत होत्या त्या समस्या या सप्ताहामध्ये आपल्याला दूर होताना दिसतील। आपण त्या समस्या दूर होण्यासाठी जे जे काही प्रयत्न करत होता त्यात सुद्धा आपल्याला यश मिळेल आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं ज्या समस्या आपल्याला येत होत्या त्या दूर होतील आणि त्याच्यात झालेला परिवर्तन सुद्धा आपल्याला या सप्ताहात पाहायला मिळेल, त्या यशस्वी ठरतील। आणि ज्या गोष्टींना आपण भीत होता किंवा आपल्याला आपली जी बाजू कमकुवत वाटत होती त्याच बाजूचा आपण या ठिकाणी जी बाजू आपल्याला कमकुवत वाटत होती त्याच बाजूचा आपल्याला फायदा होणार आहे, याकडे लक्ष द्या। ज्या गोष्टीतून आपल्याला भीती वाटत होती किंवा आपण भीत होता, आपली जी बाजू कमकुवत आपल्याला वाटत होती त्याच्यातूनच आपण मोठे परिवर्तन या सप्ताहामध्ये घडवू शकाल। नोकरीशिवाय वेगळ्या क्षेत्रात व्यवसाय किंवा भाग घ्यायचा असेल तर आपल्याला आर्थिक स्थिती मजबूत करण्याकरिता आपल्याला चांगली मेहनत या सप्ताहात करावी लागणार आहे आणि आपण जे मेहनत कराल त्याच्यातून आपल्याला यश सुद्धा नक्कीच मिळणार आहे, यात काही संशय नाही। आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवून घेऊ शकता याचा आपल्याला नक्की अनुभव येईल। म्हणजे अशा काही गोष्टी घडतील त्याच्याने आपला आत्मविश्वास वाढेल आणि त्या आत्मविश्वासातून आपण खूप चांगल्या गोष्टी या सप्ताहात करू शकता। आता आपल्या आत्मविश्वासाने आपल्याला प्रयत्न करून खूप यश मिळेल आणि पाठी वळून न पाहता आपल्या वृद्धीसाठी आपण सतत प्रयत्न करू शकता आणि तो प्रयत्न करा, त्यासाठी वेळ घालवा, यातच आपल्याला विशेष समाधान मिळेल। म्हणजे अर्थात जर आपण जे काही आता काम करणार आहात त्याच्यात पाठी वळून पाहू नका आणि पुढे काही अडचणी जरी आल्या तरी त्याच्यावरती मात करत आपण त्या करत राहा, त्याच्यात आपल्याला यश मिळेल। कारण याच्यात जे मिळणारे यश आहे ते आपल्याला पुढील जीवनासाठी आपल्याला खूप महत्वाचे ठरणार आहे। त्यासाठी आपल्याला या सप्ताहात जे काही करता येईल ते आपण करा, आपल्या आयुष्यामध्ये वृद्धी होण्यासाठी नक्की प्रयत्न करा। आपल्यासाठी या सप्ताहात शुभ तारखा असणार आहे 20 आणि 21, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे हिरवा, याचा आपण लाभ करूया। वृषभ राशी, मागील काही महिन्यात किंवा सप्ताहात आपल्याला जी नकारात्मक भावना सतत उत्पन्न होत होती ती आता स्थिरावेल। सकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्यावर दिसून येईल। अडलेली कामे आपली पूर्ण होताना दिसतील। आपल्याला खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि त्या मात्र आपण डोळसपणे पाहणे खूप गरजेचे आहे, याकडे लक्ष द्या। त्या जर आपल्याला दिसतील तर बराच काळ जो आपण रिकामा घालवला होता त्याच्या दुपटीने आपल्याला मेहनत करावी लागणार आहे, याकडेही लक्ष द्यायचं आहे। धनार्जन करता येणार आहे आपल्याला। हवा त्या एखाद्या संघ किंवा मंडळाचे कार्यभार सुद्धा आपल्याला सोपवण्यात येऊ शकते, ते आपल्याला सोपवून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आपल्याला या सप्ताहामध्ये प्राप्त होईल। परंतु कुटुंबातील सदस्य यांची नाराजगी कायम असेल, त्याकरिता दोन्ही मध्ये समतोल राखणे आपल्याला खूप गरजेचे आहे। त्यामुळे थोडीशी आपली चिडचिड होऊ शकते, चिडचिड निर्माण होऊ शकते, त्यासाठी आपल्याला थोडंसं संयमी राहणे खूप गरजेचे आहे। सतर्क राहून जर कष्ट केले किंवा प्रयत्न केले आणि समतोल राखला तर नक्कीच हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असेल आणि आपण दोघांना योग्य न्याय देऊ शकाल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 21 आणि 22, शुभ अंक असेल 7 आणि रंग असेल क्रीम कलर म्हणजे दुधिया, याचा आपण लाभ करूया। मिथुन राशी, या सप्ताहात कमी परिश्रमाने जास्त यश संपादन आपल्याला करता येईल, परंतु आपले प्रयत्न प्रामाणिक असणे खूप गरजेचे आहे। आर्थिक उत्कर्ष आपल्याला करता येईल। कामावरील ताण तणाव कमी होईल। वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, परंतु
कुटुंबामध्ये सुरू असलेले आपले जोडीदारावरचे वाद हे तसेच असतील, ते जरा मिटणे कठीण होईल. मतभेद वाढत जातील तर ते मतभेद कसे दूर होतील याकडे आपण जास्त प्रयत्न करून लक्ष देणे गरजेचे आहे. कारण काय होणार आहे, अन्यथा या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्याला मानसिक त्रासात होईल आणि मानसिक त्रासातून आपल्याला शारीरिक त्रास किंवा शारीरिक व्याधी सुद्धा यामुळे उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी आपल्या लोकातील असलेला दुरावा कसा दूर करता येईल, तो दुरावा कसा मिटवता येईल याकडे आपण विशेष प्रयत्न या सप्ताहात करणे गरजेचे आहे. नात्यातील दुरावा कसा निर्माण झालाय त्याकडेही लक्ष देणं गरजेचे आहे. या जर कडे प्रयत्न केला तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे. कामावरती सुद्धा सहकर्मी आपल्याशी तसे कामापुरतीच बोलतील, परंतु आपण आपले देह किंवा आपले विचार प्रामाणिक ठेवा आणि प्रामाणिकपणे गोड बोलून तरी आपली कामे आपण व्यवस्थित करून घ्या. त्या ठिकाणी चिडचिडपणा किंवा इतर घरात असलेला कुटुंबातला वाद त्या ठिकाणी आणून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका. जेणेकरून काय होणार आहे, तिथला राग आपण कामावरती काढाल आणि कामावरच्या लोकांवरती पुन्हा दुरावा निर्माण होणार. तर अशा वेळी शांत आणि संयमी राहून आपण कामं करणे खूप गरजेचं आहे. या सप्ताहात जर या गोष्टींकडे लक्ष दिलं तर हे सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 23 आणि 24, शुभ अंक आहे 2 आणि रंग आहे पांढरा. याचा आपण विशेष लाभ करून घ्या या सर्व गोष्टींसाठी. कर्क राशी, या सप्ताहात नोकरीच्या ठिकाणी थोड्या अडचणी निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश न मिळाल्यामुळे कदाचित आपल्याला थोडेसे नैराश्य येऊ शकते किंवा नाराजी वाटू शकते. परंतु या ठिकाणी आपण उठू नये मातू नये. मी पुन्हा तेच सांगतो, जर नाराज म्हणजे अपयश जर मिळालं तर खूप मोठं नुकसान होणार नाहीये तसं, पण त्याचा आपल्या मनावरती परिणाम होणार नाही. तर नैराश्याच्या याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बेरोजगारांना मनाप्रमाणे नोकरी मिळेल, थोडे कठीण आहे, नोकरी मिळणं थोडंसं कठीण आहे, पण आपल्या मनाविरुद्ध एखादा कारभार सांभाळावा आपल्याला यावेळी लागू शकतो. म्हणजे आपल्या मनात नसताना मनाविरुद्धची एखादी नोकरी सुद्धा आपल्याला करावी लागू शकते. जर तशी परिस्थिती आलीच तर ती करा. पुढे जाऊन चांगले दिवस येतील. तात्पुरती त्याच्यात त्रास होऊ शकतो, पण पुढे आपल्याला तो त्रास कमी होऊ शकतो. आता जर त्रास होते म्हणून जर असलेली नोकरी जरी सोडली किंवा मिळाली नोकरी जरी आपण सोडली तर पुढे जाऊन आपल्याला याचा पश्चाताप होऊ शकतो. याकडे लक्ष द्या. अथवा नोकरी सुद्धा करावी लागू शकते मनाच्या विरुद्ध. त्याचप्रमाणे या सप्ताहात धनहानी सुद्धा होऊ शकते. नातेसंबंधात थोडासा दुरावा निर्माण होऊ शकतो. भागीदारातून आपण जे काही व्यवसाय करणार आहात ते थोडे सांभाळून करा. कदाचित त्याच्यामध्ये सुद्धा व्यावसायिक भागीदाराबरोबर सुद्धा थोडे गैरसमज वाढू शकतात. याकरिता आपण घडत असलेल्या गोष्टी शांत रीतीने पाहून त्यावर त्वरित प्रतिक्रिया न देणे यातच आपल्याला शहाणपण ठरेल. समजा एखादी गोष्ट घडते तर ते घडण्यापाठचं लॉजिक काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. उगाच तात्पुरती म्हणजे काय म्हणतात त्याला डायरेक्ट व्हायलेंट म्हणजे जास्त त्रास करून घेऊन पटकन त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊन किंवा भांडणे वगैरे हे चुकीचं ठरू शकते. जर घडलेल्या गोष्टी आपण डोळसपणे पहा, त्याच्यावर शहानिशा करा, नक्की कशामुळे घडलाय आणि कोण याच्या मागे दोषी आहे. जर एखादा दोषी असेल आणि दुसऱ्याला जर आपण दोष देत असाल तर त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. त्याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 23 आणि 25, शुभ अंक असेल 3 आणि रंग असेल पिवळा. याचा आपण लाभ करूया. सिंह राशी, मागील काही दिवसात एखाद्या गोष्टीबद्दल सतत आपल्या मनामध्ये जी भीती वाटत होती, ती भीती या सप्ताहात दूर होईल. त्याच्या पाठचे कारण आपल्याला कळेल आणि ते प्रश्न सगळे सुटतील. आपला आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक वातावरण सुद्धा आपले छान असेल. सदस्य आपल्या मनाप्रमाणे वागतील, त्याचा आपल्याला विशेष समाधान व आनंद वाटेल. व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील. तेजीने व्यवहार आपले सर्व पूर्ण होतील. जे अडलेले व्यवहार होते ते सुद्धा या सप्ताहात पूर्ण होतील. आधी गुंतवणूक केलेल्या गोष्टीतून आपल्याला मोठे लाभ सुद्धा होणार आहे. धनलाभ सुद्धा या सप्ताहात होऊ शकतो. मनाप्रमाणे आपल्याला त्यामुळे धन खर्च करता येणार. सोन्याच्या वस्तू किंवा इतर दागिने, घरात लागणाऱ्या वस्तू, घरातील लोकांना आवडीच्या पाहिजे होते त्यांना असे सप्रेम भेट सुद्धा आपण मनाप्रमाणे देऊ शकाल. येथून आपली आर्थिक अडचण पण दूर होतील आणि यांच्या सगळ्या गरजा सुद्धा पूर्ण होतील. त्याचं आपल्याला विशेष समाधान लाभेल. आरोग्याच्या बाबतीत कुठलीच हरगर्जीपणा किंवा रिस्क घेऊ नका. शक्यतो आपल्याला आरोग्यासंबंधित एखादे पथ्य पाणी चालू असेल तर ते वेळेवर घेणे, औषध उपचार वेळेवर घेणे, आरोग्यासाठी योगा, प्राणायाम, व्यायाम जे काय आपल्याला सांगितलं असेल ते काटेकोरपणे पाळणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. या सप्ताहात धनार्जन होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु जर आपण आरोग्याच्या बाबतीत हरगर्जीपणा जर केला तर त्याचे मोठे नुकसान सुद्धा या सप्ताहात आपल्याला होऊ शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 20 आणि 25, शुभ अंक असेल 9 आणि रंग असणारे शेंदुरी. याचा आपण लाभ करू. कन्या राशी,
या सप्ताहात धरसोड वृत्ती जी आहे, म्हणजे एक पाय तळ्यात आणि एक पाय मळ्यात म्हणतात ना, तशा प्रकारामुळे कदाचित आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं. आणि त्याचबरोबर संशय वृत्तीमध्ये एखादे आपले काम, आपली मुळातच संशय वृत्ती, आपण पटकन कोणावरती विश्वास ठेवतच नाही. ज्यावर ठेवायचं असेल त्यावर ठेवत नाही, आणि ज्यावर नको ठेवायचं असतो त्याच्यावर तो विश्वास ठेवण्याची प्रत्येक घात होतोच तुमचा. तरी सुद्धा त्या गोष्टीत तुमचं धरसोड व्यक्ती म्हणजे वृत्ती असतेच. त्यामुळे कदाचित आपले काम या सप्ताहामध्ये बिघडू शकते. एखाद्या होणाऱ्या कामात सुद्धा आपल्याला आपल्या संशयामुळे किंवा आपल्या वृत्तीमुळे, कृतीमुळे, आपल्यामुळे व्यत्यय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे न मागता स्वतःहून एखाद्याला सल्ला देणे सुद्धा आपल्याला या सप्ताहात महागात पडू शकते. इतरांच्या आयुष्यात लुडबुड करणे किंवा इतरांच्या गोष्टीमध्ये लुडबुड करणे, न मागता तिथे काहीतरी सांगायला जाणे, करणे, हे कटाक्षाने आपण या सप्ताहामध्ये टाळायलाच हवे. एखाद्या गोष्टीचा आरोप आपल्यावर येऊ शकतो. सर्वसाधारण हा सप्ताह आपल्यासाठी सर्वसाधारणच असणार आहे. काही विशेष या गोष्टीत घडणार नाही, परंतु आपल्या चुकीमुळे अतिविशेष घडू शकते. ते असे की मानहानी होऊ शकते, एखाद्या गोष्टी उगाच लोकांच्या शिव्या ऐकाव्या लागू शकतात, एखाद्याची चिडचिड ऐकून घ्यावा लागू शकते, एखाद्याचा राग सुद्धा आपल्याला सहन करावा लागू शकतो. फक्त त्याला कारणीभूत आपणच असणार का, तर आपण इतरांच्या न मागता सुद्धा गोष्टीत लुडबुड केली, तिथे काहीतरी करायला गेला, हस्तक्षेप करायला गेल्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. या गोष्टी कटाक्षाने पाळणे आपल्यासाठी या सप्ताहात हिताचे ठरेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 20 आणि 21, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणाऱ्या पोपटी, याचा आपण लाभ करूया. तुळ राशी, या सप्ताहात आपल्याला शक्ती किंवा पराक्रम याचे प्रदर्शन करावे लागेल. उदाहरणार्थ म्हणजे काय करावे लागेल, तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला जिद्दीने काम करून पराक्रमाने यश संपादन करता येईल. परंतु तिथे हाताताईपणा करणे किंवा बोलणे, बडबडणे किंवा एखाद्या वेळी भांडणे, अशा सुद्धा गोष्टी आपल्याकडनं घडू शकतात. आणि यावेळी त्या गोष्टी कदाचित आपल्यासाठी योग्य ठरू शकते. इतर वेळी ते योग्य नसले तरी यावेळी जिद्दीने काम करून घेण्यासाठी आपल्याला थोडासा प्रयत्न करावा लागेल, हाताताईपणा करावाच लागेल. मुळात स्वभावात थोडासा आहे, पण तो आता यावेळी आपल्याला दाखवावा लागेल, म्हणजे प्रदर्शन करावं लागेल. त्याचबरोबर जमीन जुमला विलंबित असलेली कोर्टाची कामे, यातून थोडासा आपल्याला दिलासा मिळेल. व्यक्तिगत स्वतःची असलेली स्पर्धा आपण जिंकाल. म्हणजे आपण मनामध्ये एखादी जर पैज लावली होती, नाही बाबा मी हे करायलाच पाहिजे, करेन, होत कसं नाही पाहिजे, अशा जर सर्व गोष्टी असेल तर यामध्ये आपण जिंकाल. मनातील एखादी मोठी इच्छा पूर्ण होताना आपल्याला दिसेल किंवा त्यातील अडचणी ज्या आल्या होत्या त्या सुद्धा आपल्याला दूर होताना दिसतील. सर्व गोष्टी घडताना किंवा घडविताना आपल्याला प्रामाणिक राहूनच या गोष्टी करायच्या, ह्या सुद्धा लक्षात घ्या. एखाद्याचं मन दुखणार नाही किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही करावं लागणार नाही, याची सुद्धा काळजी खूप घेणं गरजेचं आहे. आपल्या यशासाठी किंवा आपल्याला न्यायासाठी भांडावं लागणारी गोष्ट खरी आहे, पण त्याच्यासाठी दुसऱ्यावर अन्याय होणार नाही हे सुद्धा आपल्याला पाहणे खूप गरजेचे आहे. याची आपण काळजी घ्या. अन्यथा यामुळे आपल्याला मोठा दंड किंवा प्रायश्चित सुद्धा या सप्ताहात भोगावा लागू शकतो. त्यासाठी आपण सावध राहणे खूप गरजेचे आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 23 आणि 24, शुभ अंक असणार आहे 2 आणि रंग असणार आहे पांढरा, याचा आपण लाभ करून घ्या. वृश्चिक राशी, या सप्ताहात आर्थिक दृष्ट्या आपल्यासाठी खूप चांगला असणारा सप्ताह. जुनी येणी आपली वसूल होतील, त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील. परंतु आरोग्यासाठी आपल्याला धन खर्च करावा लागेल. आरोग्यात थोडासा बिघाड होऊ शकतो. पित्तवृत्ती असल्या कारणाने पित्त वाढू शकतं. तामसिक आहारामध्ये कदाचित पित्त वाढू शकतं किंवा आपल्याला पित्ताचे विकार, ताप, उष्णतेचे त्रास सुद्धा या सप्ताहामध्ये होऊ शकतात. समोरील व्यक्तीशी वादविवाद करणे किंवा त्या इतरांच्या वादात पडणे, या गोष्टीतून सुद्धा आपल्याला मुद्दाम त्रास होऊ शकतो. म्हणजे कसं आहे, वादविवाद न करता आपली जर कामं होणार असतील तर तिथे गोड बोलून कामं करण्याचा प्रयत्न करा. जबरदस्ती आपण वाद उपटून काढून आणि त्याच्यात वाद जर करत बसला तर याच्यातून आपलेच नुकसान होणार आहेत आणि त्याचा आपल्याला मानसिक त्रास सुद्धा भोगावा लागू शकतो, अपमान सुद्धा सहन करावा लागू शकतो. अशा या गोष्टींकडे आपण कटाक्षाने टाळणे हे खूप गरजेचे आहे. या सप्ताहात किंवा मासामध्ये हे होऊ शकतं कदाचित. या सप्ताहापुरतीच नाही तर जवळजवळ हा पूर्ण मासच या गोष्टी आपल्याला टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल, म्हणजे टाळायचेच आहे, आपल्यासाठी हिताचं ठरेल. कुटुंबातील व्यक्तींची साथ मनाप्रमाणे न लाभल्यामुळे कदाचित आपल्याला या सप्ताहात नैराश्य येईल, त्याचा त्रास होईल व इतरांवर अपेक्षा करणे आपण सोडा. काय होणार आहे, म्हणजे कुटुंबाच्या भरोशावर एखादी जर लढाई लढायला जाल किंवा एखादे कटकारस्थान कराल किंवा काही काम कराल की आपल्याला कुटुंबाचं सहकार्य मिळेल किंवा कुटुंबातली लोक सदस्य आपल्याला मदत करतील, तर यावेळी ते चुकीचं ठरू शकतं आणि त्यांच्यावर जास्त अपेक्षा ठेवून त्यांनी ते केले नाही याचा आपल्याला जास्त मानसिक त्रास होऊ शकतो. तर शक्यतो काही करायचं असेल तर या सप्ताहात किंवा मासामध्ये
कोणावरती अवलंबून राहून कुठलीच कामे करायला जाऊ नका. स्वबळावर करा. जर आपल्याला करता येत असेल तर करा, नाही तर सध्या थांबलेलं सुद्धा अतिउत्तम. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 20 आणि 24, शुभ अंक असणारे 8 आणि रंग असणाऱ्या काळा याचा आपण लाभ करून घ्या. धनुराशी, या मासात किंवा या सप्ताहामध्ये आधी आपण केलेल्या गुंतवणुकीची दाम दुप्पट आपल्याला लाभ होणार आहे. मग हे फक्त गुंतवणूक कसली आहे, पैशाचीच नाहीये, थोड्या चांगल्या गोष्टींची सुद्धा आहे. म्हणजे विचित्र लोक आपल्याकडे विचित्रपणाने वागत होते, परंतु आपल्या चांगुलपणाने आपण त्यांच्याकडे चांगलेच वागत होता. त्यावेळी आपल्याला काय वाटत होतं, बाबा ते वाईट आहे तर आपण सुद्धा त्यांच्याकडे वाईटच वागावं, अशा काही गोष्टी चुकीच्या होत्या, पण आपण त्या ठिकाणी चांगलेच वागत होता. तर अशा काही गोष्टींची चांगुलपणाचा आपल्याला सुद्धा फायदा होऊ शकतो. दाम दुपटीने म्हणजे का म्हणतोय, तर तुम्ही त्यांना 1 रुपयाची मदत केली असेल किंवा एकाच कामाची मदत केली असेल तर त्यांच्याकडून आपल्याला 10 कामाची मदत लाभेल. त्यामुळे दाम दुपटीने मी म्हणतो. त्याचप्रमाणे आपले आर्थिक प्रश्न सुटणारच आहेत, कारण आर्थिक सुद्धा फायदा आपल्याला होणार आहे. आर्थिक प्रश्न सुटतील, अडचणी दूर होतील, नवीन झालेल्या ओळखी किंवा होत असलेल्या ओळखी यातून आपल्याला लाभ होऊ शकतो. समजा सध्याच आपण रिसेंटली आता एखादा मित्र मैत्रिणी झाली असतील, मित्र मैत्रिणींबरोबर ओळख झाली असेल, नवीन मित्रांपासून मित्र नवीन मिळाले असेल, तर अशा लोकांपासून सुद्धा आपल्याला लाभ होऊ शकतो. म्हणजे आपल्याला नवीन कामे मिळू शकतात, नवीन काही गोष्टी मिळू शकतात, कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं किंवा आपल्याला नवीन गोष्टी कळू शकतात. तर त्या ओळखीतून आपल्याला लाभ होतील, जुने प्रश्न मिटतील. तुमचे वर्चस्व कायम राहण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. म्हणजे कुटुंबामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आपलं एखादं नाव घाण झालं होतं, कमीपणा आला होता किंवा काहीतरी चुका झाल्या होत्या, तर अशा गोष्टी सुद्धा आपल्याला त्याच्यातून आपलं थोडंसं वर्चस्व कमी झालं होतं, तर अशा गोष्टी सुद्धा आपल्याला पुन्हा आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी, स्थापन करण्यासाठी मेहनत करावी लागेल आणि आपण ते उत्तम रीतीने करू सुद्धा शकता आणि त्याच्यात आपल्याला यश मिळेल. परंतु स्वतःच्या आरोग्याची काळजी सुद्धा आपल्याला या सप्ताहात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकडे आपण मात्र दुर्लक्ष करू नका. एखादी जुनी कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी अशापैकी म्हणजे पाठच्या मणक्याच्या कण्यात संबंधित जर एखादी आपल्याला जुनी व्याधी होती आणि होत आहे, तर हे मात्र आपण अंगावर काढणं आपल्याला नुकसानदायी ठरू शकतं. तर ताबडतोब त्याच्यावरती आपण औषध उपचार घ्या जर होत असेल तर. याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणारे 22 आणि 23, शुभ अंक असणारे 9 आणि रंग असणारे लाल याचा आपण लाभ करून घ्या. मकर राशी, आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांचा वापर करून घेणे आपल्याला थोडे या सप्ताहात त्रासदायक ठरू शकते. सतत इतरांवर अवलंबून राहणे अशा काही गोष्टी आहेत, या सुद्धा खूप चुकीच्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला मोठं नुकसान सुद्धा या सप्ताहात होणार आहे. कारण आपण त्याच्यावर अवलंबून राहून एखादी कामं केल्याने ऐन वेळी ती व्यक्ती आपला घात करेल. पण चूक आपली आहे, कारण सतत दुसऱ्यावर अवलंबून राहणे योग्य नाहीये. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांबरोबर वादविवाद, मतभेद आपले सतत होत राहतील. ते कशामुळे होतील, या आर्थिक गोष्टीवरनं, कामावरनच सतत होत राहतील. त्यामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो. परंतु जर आपण काही गोष्टी दुर्लक्ष केला, कुठल्या गोष्टी दुर्लक्ष करा, त्या चुकीच्या आहेत त्या दुर्लक्ष करा. एखादा व्यक्ती सतत चुकीचं बोलत असेल तर दुर्लक्ष करा. पण जर एखादी व्यक्ती आपल्याला चांगलं काही शिकवत असेल, कसं असतं माहितीये मित्रांनो, जो सुधरवण्याचा प्रयत्न करतो की नाही तीच व्यक्ती आधी सर्वांना वाईट होते. समजा मी तुम्हाला सतत चांगल्या चांगल्या गोष्टी सुधरवण्यासाठी सांगितलं की मी वाईट झालो, असंही असू शकतं. तर मी माझं एक उदाहरण झालं, कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जर असत असेल की सतत तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगते, सुधारण्यासाठी सांगते, तर तीच व्यक्ती आधी आपल्याला वाईट होणार आणि बाकी सगळे आपल्याला योग्य वाटणार. बरं, ते योग्य नसतं. कारण हे औषध तात्पुरती कडू लागतं, पण ते कायमस्वरूपी आपली व्याधी घालवते. तसंच एखाद्याने बोललेलं तात्पुरती आपल्याला वाईट वाटतं, पण ती व्याधी कायमस्वरूपी घालवते. याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सध्या हे आपल्या हिताचं ठरेल. हट्टीपणाने करणे किंवा आपले तेच खरे करणे, दुसऱ्याचं ऐकायचंच नाही, आपलं तेच करायचं, हट्टीपणा करणे, यातून तर आपल्याला मोठंच नुकसान होणार आहे. याबद्दल तर काही संशय नाही. यात अडचणीत सुद्धा आपण या गोष्टीतून सापडू शकतात. या अनुभवातून आपण बोध घ्या, कारण अशा गोष्टी आधी आपल्या बरोबर घडलेल्या आहेत. जर या सर्व गोष्टीवर आपण लक्ष दिलं आणि जर याच्याकडे आपण बोधाने बघितलं चांगल्या रीतीने आणि त्या आलेल्या अनुभवातून काहीतरी शिकून घेऊन प्रयत्न केला, तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे. या सप्ताहात आपल्या मनासारख्या सुद्धा गोष्टी घडणार आहेत. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 24 आणि 26, अंक आहे 5 आणि रंग आहे हिरवा. याचा आपण लाभ करून घ्या. कुंभ राशी, या सप्ताहात आपले करिअर, व्यवसाय, कामधंदा, आरोग्य या सर्व बाबतीत आपल्याला संमिश्र फळे मिळणार आहेत. म्हणजे कसं होणार आहे, एक चांगलं एक वाईट, एक वाईट एक चांगलं, किंवा मनासारखं सर्वसाधारण, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे संमिश्र होणार आहेत. म्हणजे अपडाऊन टाईप सारखं असू शकतं.
परंतु हे सर्व असूनही आर्थिक उन्नती मात्र आपली खूप चांगली असणार आहे, पैशाची आवक चांगली असणार आहे, आर्थिक प्रश्न मिटतील, मनाप्रमाणे आपल्याला धन खर्च करता येईल, एखाद्याचे कर्ज सुद्धा आपल्याला फेडता येईल. परंतु आरोग्याची या सप्ताहात पुन्हा आपल्याला सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आरोग्याबद्दल आपल्याला सतत चिंता सतावेल, त्याकरिता कदाचित आपल्याला अतिरिक्त धन खर्च करावा लागेल. म्हणजे काय होईल, एखादी व्याधी आपल्याला जळली आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला होते असं आपल्याला सतत वाटत राहील. मग ऍक्च्युली ती असणार नाही, पण ते निवारण होईपर्यंत किंवा त्याच्यावरती डॉक्टरी सल्ला मिळेपर्यंत आपल्याला सतत त्याच्यावरती उपचार म्हणजे एखादी आपल्याला चिकित्सा करायला सांगितली, समजा एखादी गोष्ट तपासण्यासाठी सांगितली, अशा गोष्टीमध्ये आपल्याला खर्च होईल. रोगराई काही असणार नाही, पण अशा गोष्टी चिकित्सेसाठी आपले धन खर्च कदाचित या सप्ताहात होऊ शकते. त्यामुळे आपल्याला थोडासा त्याचा त्रास होईल, चिंता वाटेल. नोकरीच्या ठिकाणी सतत थोडीशी अस्थिरता सुद्धा आपल्याला जाणवू शकते. वरिष्ठ सतत काही ना काही कारणावरून आपल्याला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपण त्या ठिकाणी सुद्धा तटस्थ राहणे खूप गरजेचं आहे. कदाचित ते परीक्षाही बघत असतील, बाबा आपण बदल करताय का कामात किंवा सोडतायत का, किंवा सोडण्यासाठी वगैरे तुम्हाला अशा काहीतरी गोष्टी करू शकतात की ज्याने आपल्याला मानसिक त्रास होऊन आपण स्वतःहूनच नोकरी सोडावी किंवा तिथून निघावं. पण अशा ठिकाणी जर आपल्याला खरंच आपला अपमान होत असेल तर आपण थांबू नका, परंतु ती परीक्षा होत असेल आणि त्या परीक्षेतून आपलं पुढे कल्याण होणार असेल तर त्या ठिकाणी थांबून आपण त्या गोष्टींना फेस करा. तिथे मात्र आपण दुर्लक्ष करू नका. त्यामुळे ती अस्थिरता थोडीशी कमी होईल. वरिष्ठांची मर्जी कशी सांभाळता येईल याकडे आपण विशेष लक्ष देणं आणि प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे. त्यानुसार आपण जर वागलात तर कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा सुद्धा आपल्याला थोडा जो त्रास होत होता तो सुद्धा कमी होईल. अडचण जे करत होते ते सुद्धा निर्माण करणे अडचण दूर होऊ शकते, त्याच्यातली पण अडचणी कमी होतील. या बाबतीत जर आपण सावध राहिला तर आपल्याला काहीच भिण्याचं काहीच कारण नाहीये. चांगला असेल सप्ताह आणि आपण आपल्या कर्तृत्वाने सर्व गोष्टी करू शकाल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 24 आणि 25, शुभ अंक आहे 4 आणि रंग आहे निळा. याचा आपण लाभ करू. मीन राशी, या सप्ताहात पुन्हा एकदा मला आपल्याला आरोग्याविषयी सतर्क करावेसे वाटत आहे. कारण आपले अनियमितपणा जो आहे ती आपली रोग प्रतिकार शक्ती कमी करणार आहे आणि सतत आपल्याला क्रेझी म्हणजे आळशी असल्यासारखे वाटणार आहे. आपल्याला काहीतरी रोग झालाय की असं वाटेल, आपल्याकडनं कामे पहिल्यासारखी व्यवस्थित होत नाही. तर याला कारणीभूत फक्त आपण आणि आपणच असाल. का तर आपला रोजच्या रुटीन मधला अनियमितपणा जो आपण केलेला आहे सध्याचा, जे नियमितपणे काम करत नाही, वेळोवरती काम करत नाही, त्यामुळे ह्या गोष्टीतून आपल्याला थोडंसं रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यासारखं किंवा त्रास होत आहे असं वाटू शकतं. त्यासाठी आपल्याला सतत आरोग्याची चिंता वाटेल, भय वाटेल. पण आपण नियमितपणा आपल्या कामात जर ठेवला तर या सर्व गोष्टीतून सुद्धा आपल्याला जो त्रास होतो तो कमी होईल. आपले नैराश्य सुद्धा याच्यात जे उत्पन्न झाले आहेत ते सुद्धा उद्भवले आहेत ते सुद्धा या नैराश्य म्हणजे निगेटिव्ह एनर्जी सुद्धा या सप्ताहात कमी करता येईल कधी आपण ते प्रयत्न केले तर. जोपर्यंत आपण आपल्या जीवनात नियमबद्धता आणत नाही तोपर्यंत हे त्रास आपल्याला सतत जाणवत राहतील. आणि आळसपणा सोडून नियमाचे पालन करा. या सप्ताहात प्रेमी जीवन किंवा आपल्या वैवाहिक जीवनात आपल्याला थोडासा दिलासा देणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात या सप्ताहात घडू शकतात. एखादी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश सुद्धा करू शकते आणि याच्या येण्यामुळे कदाचित आपल्याला आलेले जे नैराश्य आहे ते नैराश्य दूर होईल. सततच्या गोष्टीतून काय सांगायचंय तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ज्या काही गोष्टी आपल्या नैराश्यातून उत्पन्न होत आहेत याच गोष्टीतून थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. परंतु जर आपण त्याच्यावरती नीट लक्ष दिलं आणि सकारात्मक विचार केला आणि नियमबद्धता आपल्या कामामध्ये आणली तर सर्व अडचणी आपल्या दूर होतील आणि मनाप्रमाणे आपल्याला जगता येईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 20 आणि 24, शुभ अंक असणारे 8 आणि रंग असणाऱ्या राखाडी. याचा आपण लाभ करून घ्या. चला आता पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा सुचवतोय बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येईल. इतर ग्रुपवर हे लिंक येण्याची किंवा हे राशी भविष्य येण्याची आपल्याला वाट पाहावी लागणार नाही. धन्यवाद.